नमस्कार मित्रांनो. 21 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत आपण आठवड्याचे अनालिसिस करणार आहोत, की सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत आपण कशा पद्धतीने मार्केटची मुवमेंट असू शकते एक्स USD मध्ये आणि आपण कशा पद्धतीनं एंट्री घेऊ शकतो हे आपण इथं पाहणार आहोत. तर मार्केटची मुवमेंट जर तुम्ही बघायला गेलं तर मंथली कॅन्डलची जर मुवमेंट तुम्ही एकसारखी बघायला गेलं तर तुम्हाला बघायला मिळेल की एकदम बुलिश होती. पण एप्रिल महिन्यापासून मार्केटनं पूर्णपणे साईडवेज मार्केट घालवल्यामुळे मार्केटनं प्रिव्हियस कॅन्डलचा हाय ब्रेक केलेला नाहीये आणि एप्रिल पासून मे, जून, जुलै या 3 महिन्यामध्ये भयानक राडा झालेला आहे आणि ह्या 3 महिन्यामध्येच लोकांना भरपूर लॉसेसचा सुद्धा सामना करावा लागलेला आहे. तर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या महिन्यातली जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलला पण आपण एक लाईन मार्क करून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला लिक्विडिटी कुठं असते ते देखील आपल्याला समजेल. लिक्विडिटीची जी मुवमेंट असते कुठल्या पद्धतीनं आहे आणि कुठल्या पद्धतीनं मार्केट लिक्विडिटी ग्रॅब करत जात असते ते सुद्धा आपल्याला इथे समजेल. त्याचबरोबर आपण आठवड्याच्या कॅन्डलला जर आलो तर इथं आपल्याला क्लिअर कट समजते बघा, की तिथे ही प्रिव्हियस कॅन्डलच्या गेल्या आठवड्यातल्या एक कॅन्डलला आपण एक लाईन मारून ठेवणे गरजेचं आहे. आठवड्याच्या कॅन्डलला सुद्धा तुम्ही लाईन मारून ठेवा आणि त्याचबरोबर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन डे वर आपण आता जायचं आहे. आधी इथे तुम्हाला समजेल की बाबा कशा पद्धतीने मार्केटची मुवमेंट आलेली आहे. की बघा एका महिन्याची कॅन्डल आहे आणि त्याचबरोबर लिक्विडिटी ग्रॅब करण्यासाठी मार्केट वरती जात आहे. इथे सरळ सरळ तुम्हाला दिसते बघा, आत्ताच दिसते. विशेष शंकाच नाही आहे. वरती लिक्विडिटी ग्रॅब करण्यासाठी ह्या एरियातली लिक्विडिटी ग्रॅब करण्यासाठी मार्केट वरती जात आहे. त्याचबरोबर आपण वन डेच्या हिशोबाने जर आपण बघायला गेलो तर इथं आपल्याला सगळं क्लिअर कट दिसते. पहिला लाईन आउट करून घेऊ, मग त्यानंतर आपल्याला समजेल की बाबा मार्केटची मुवमेंट काय आहे आणि कशा पद्धतीने आठवड्याच्या मुवमेंटला मार्केट जाणार आहे. तत्पूर्वी आपण वन डेच्या कॅन्डलला शुक्रवारच्या कॅन्डलला आपण हाय लावूया. हायला एक तुम्ही वेगळा कलर जरी ठेवला तरी चालते, नो प्रॉब्लेम. आणि त्याचबरोबर लो पण इथे लावला आणि त्याचबरोबर आजचा उद्या जे येणारा पिवट पॉईंट सुद्धा, सॉरी, वरच्या कॅन्डलला पण लावायचा. आता इथे एक लक्षात घ्या, पिवट पॉईंट आपण काढणं गरजेचं आहे. पिवट पॉईंट सुद्धा तुम्ही काढा, की पिवट पॉईंट कुठला पिवट पॉईंट आहे ते सुद्धा आपण इथं बघूया. सोमवारचा येणार आहे तो पिवट पॉईंट असणार आहे जवळपास 3300 3300 3347चा पिवट पॉईंट असणार आहे. ओके, 3347चा पिवट पॉईंट असणार आहे आणि ते 3347ला मार्केट रिटेस्ट करण्यासाठी येऊ शकते किंवा इथूनच मार्केट वरच्या दिशेला जाऊ शकतं. ओके, आपण आता परत मंथलीच्या कॅन्डलला जाऊया. मंथलीच्या कॅन्डलला जर आपण इथं बघायला गेलं तर येणाऱ्या कॅन्डलला आता त्या कॅन्डलला जवळपास 11 दिवस शिल्लक आहेत. जुलैच्या कॅन्डलला 11 दिवस शिल्लक आहेत. 11 दिवसानंतर कुठली मुवमेंट होईल आपण एक ह्या कॅन्डलच्या अंदाजानंच आपण इथं बघणार आहोत. तत्पूर्वी इथं जर आपण बघायला गेलं तर गेल्या महिन्यातल्या कॅन्डलची जी हाय आणि लो मार्क केल्यामुळे मार्केटची मुवमेंट कुठे होते हे इथं आपल्याला समजलेलं होतं आणि ह्याबरोबर इथं प्रिव्हियस कॅन्डलचा लो देखील ब्रेक केलेला आणि त्यानंतर मार्केट बायच्या दिशेला गेलेलं हे पण आपल्याला इथे समजते. आणि त्याचबरोबर आपण जर वन डेच्या कॅन्डलला इथं जर बघायला गेलो तर इथे क्लिअर कटच आपल्याला दिसते बघा. क्लिअर कटच दिसते की एक वन साइड मार्केट आहे, एका रेंज मध्येच मार्केट आहे. पण इथं जी लिक्विडिटी शिल्लक आहे त्या फार मोठ्यामध्ये परिस्थितीमध्ये लिक्विडिटी शिल्लक आहे. वरती सुद्धा जाण्याची शक्यता दाट आहे. मार्केटची मुवमेंट एकदम जबरदस्त आहे आणि इथं प्रिव्हियस कॅन्डलचा हाय देखील आहे 3379. ओके, तर या 3379 सुद्धा लिक्विडिटी खाण्यासाठी मार्केट वरती जाण्याची शक्यता दाट आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आठवड्याची जी कॅन्डल आहे, आठवड्याची कॅन्डलची जी हाय ब्रेक केलेलंच आहे त्या कॅन्डलनं. म्हणजे अगदी ह्या गेल्या आठवड्यातल्या कॅन्डल जो होती त्या कॅन्डलनं आठवड्याच्या कॅन्डलनं त्याचा हाय ब्रेक केलेलंच आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे आपण जपून ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. इथे सुद्धा तुम्ही हाय आपण लावू शकताय की कशा पद्धतीने हाय लो मार्क करू शकताय. आपण वन डेच्या कॅन्डलला इथं बघायला गेलं तर इथं ह्या गेल्या आठवड्यातला जो हाय आहे तो सुद्धा ब्रेक करण्याची शक्यता दाट आहे आणि इकडे सुद्धा भरपूर लिक्विडिटी शिल्लक पडलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला मार्केटची मुवमेंट एकदम जबरदस्त मध्ये दिसते आहे. ओके, आणि खतरनाक मुवमेंट आहे, एकदम साईडवेज मार्केट आहे. बऱ्याच लोकांचं नुकसान होत आहे. त्यामुळं शक्यतो जास्तीत जास्त या लोकांनी स्कॅल्पिंगला जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे. तर मार्केटची मुवमेंट आपल्याला कशा पद्धतीनं असू शकते सोमवारी किंवा
शुक्रवारी सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत कशा पद्धतीने मुवमेंट असू शकते हे पण आपल्याला इथे थोडंसं बघणार आहे. तिथे सगळ्यात महत्त्वाचा विचार करायला जर गेलं तर मार्केटची मुवमेंट जर खाली जर समजा ह्या 50%च्या रेंजच्या जर खाली जर कॅन्डल जर जन्माला आली तर जवळपास ही जी रेंज आहे ही ज्या हा जो वीक आहे तर ह्या वीकच्या 50% मार्केट जाणार म्हणजे जाणार त्यात कुठली शंका नाहीये. याचं जर 50% जर काढायला गेलं तर जवळपास 3330 पर्यंत मार्केट खाली पडण्याची शक्यता दाट आहे हे लक्षात घ्या आठवड्यात. ओके कारण ह्या 50% हा वीकचा 50% खाण्यासाठी किंवा लिक्विडिटी ग्रॅब करण्यासाठी मार्केट येण्याची शक्यता दाट असू शकते. त्याचबरोबर आपल्याला जर सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर इथं एक लो पडलेला आहे आठवड्याच्या कॅन्डलचा 3309चा आणि हाय पण तिथं 3378चा हाय पण तिथं पडलेला आहे. त्यामुळे इकडे दोन्हीकडे लिक्विड आहे एकदम क्रिटिकल मार्केट आहे एकदम क्रिटिकल कुठल्या दिशेला जाईल असं प्रत्येकजण सांगू शकत नाही किंवा कशा कुठल्या पद्धतीने पण ज्या दिशेला जाईल त्या दिशेनं काम करणे गरजेचं आहे. आज जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं एकदम साईडवेज मार्केट आहे आणि हॅमर सारखी अगदी डॉजी सारखी एक कॅन्डल बनलेली आहे इथं आणि कुठलीच आपल्याला मुवमेंट इथे समजत नाही. अपर वरच्या कॅन्डल जर आपण बघायला गेलं तर इथे तुम्हाला सरळ सरळ दिसेल बघा दोन्ही बाजूला लिक्विडिटी शिल्लक आहे. ह्या बाजूला लिक्विडिटी आहे ह्या बाजूला लिक्विडिटी आहे तेव्हा मार्केट जास्तीत जास्त इथून बघा इथून खाली आलं परत हे लिक्विडिटी इथली ग्रॅब करायसाठी मार्केट वरती गेलं परत खाली आलं ही लिक्विडिटी ग्रॅब करण्यासाठी याचा अर्थ एकच होतोय की मार्केट ही लिक्विडिटी ग्रॅब करत असते आणि मार्केट ही लिक्विडिटीच्या मागे जात असते. आता इथं जर सगळं सर्वसाधारण आपण 4 ओव्हरच्या कॅन्डलला जर बघायला गेलं तर इथं आपल्याला एक एफईजी सुद्धा दिसतोय आणि ही एफईजीचा रिस्पॉन्स देऊन परत मार्केट बायच्या दिशेने सुद्धा जाण्याची शक्यता दाट आहे. ते पण आपल्याला इथं एका मिनिटाला दिसतं आहे एका तासाला. तर आपण थोडंसं इंडिकेटर बेसनं जर बघायला गेलं तर इंडिकेटर बेसनं कशा पद्धतीनं आहे हे देखील आपण इथं बघूया. इंडिकेटर बेसनं जर आपण बघायला गेलो तर इथं आपल्याला क्लिअर कटच दिसते की मार्केटची मुवमेंट ही टोटली बायच्या दिशेलाच आहे हे लक्षात घ्या. इथे ही बायचे मुवमेंटची दिसत आहे आणि 4 ओव्हरच्या कॅन्डल जर तुम्ही बघायला गेला तर परत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेलिंगच इथं पण मुवमेंट दिसते पण इथं कुठेतरी सपोर्ट घेऊन मार्केट बायच्या दिशेला जाऊ शकते तेव्हा मार्केट एकदम अचंबित आहे आणि त्या दिशेनंच काम तुम्ही जर केलं तरच मार्केटची मुवमेंट आपल्याला समजणार आहे नाहीतर शक्यतो जास्तीत जास्त लॉसेस होण्याचे चान्सेस जास्त आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा त्यामुळे जपून ट्रेडिंग करणं गरजेचं आहे तर परत आपण उद्या भेटूच उद्या सकाळी आपण परत बघणार पण आठवड्याचे अनालिसिस जे असणार आहे ती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50% असणार आहे खाली पण येऊन ते वरती जाण्याची शक्यता दाट आहे हे लक्षात घ्या खाली येऊन परत वरती जाण्याची शक्यता आहे आणि जर समजा ते एकदमच जर ते वरती आलं तर वरती येऊन परत ते खाली जाण्याची शक्यता दाट आहे मार्केटची मुवमेंट एकदम भयानक आहे त्यामुळे जपून ट्रेडिंग करा पुढल्या येणारा आठवडा एकदम क्रिटिकल असणार आहे वन साइड मार्केटची मुवमेंट अजूनही दिसत नाही आपल्याला त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त जपून ट्रेडिंग करणं गरजेचं आहे स्कॅल्पिंगला जरी बसत असाल तरी सुद्धा तुमच्या लेवलवरती आपल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे ओके तर थँक्यू परत आपण उद्या सकाळी भेटू थँक्यू